एकीकडे मराठा समाजाचं आंदोलन तीव्र झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावलेली होती आणि त्या अनुषंगाने ओबीसी समाजाची भूमिका ते आता काही वेळातच स्पष्ट करतील। ओबीसी मधून सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावं किंवा मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं जेणेकरून त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळेल अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि त्या मागणीवरती आता ओबीसी समाजामधनं यापूर्वीही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। आता जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे त्याबद्दल आता छगन भुजबळ अवघ्या काही सेकंदात बोलतील। ओबीसी समाजाचे अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते। प्रकाश शेंडगे आपल्याला दिसत आहेत त्यांच्या बाजूला बसलेले। तर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांच्या विरोधात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडलेली होती। छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली। आंदोलन सुरू आहे मुंबई शहरामध्ये त्याच्या गोष्टी आहेत काही गोष्टी तुम्ही दाखवलेल्या आहेत। एक तर आहे म्हणजे सरळ सरळ उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की मराठा व कुणबी एकच आहे बंदच्या माझा असं मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे। माईकवर मराठा आणि कुणबी या वेगळ्या जाती आहेत। त्याच्यावर सुप्रीम कोर्टात ज्यावेळेला केस गेली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने म्हटलं इन द व्ह्यू ऑफ द अबव फॅक्ट्स अँड पोझिशन द बेंच finds that the Maratha is not socially backward community Maratha is not a socially backward community prestigious community and therefore request for inclusion of Maratha in the central list of backward classes of Maharashtra along with Kundi should be rejected. In fact, Maratha does not merit inclusion. मराठा हे जे आहे ते होऊ शकणार नाही। एनटीटी ऑफिस म्हणजे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा नुसता मराठा हे जे आहे ते होऊ शकणार नाही हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं, वारंवार सांगितलेलं एकदा नाही। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघाले, गुजरातमध्ये गुजराती समाजाचे पाटीदार समाजाचे पटेल समाजाचे, राजस्थानमध्ये गुर्जर समाजाचे आणि हरियाणावरती जे जाट समाजाचे मोर्चे निघाले की आम्हाला पण पाहिजे। मग अशा वेळेला हा EWSचा जो आहे त्याचा हा एक पर्याय जो आहे पुढे आला आणि त्याच्यामध्ये जे आहे हे जे
स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स सेंट्रल गव्हर्नमेंट जो ऍक्ट बनवला त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे, वाचूनच दाखवतो. हाऊएव्हर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ऑफ सिटीजन्स were not eligible for the benefit of reservation with a view to fulfill the mandate of Articles 46 and to ensure that the economically weaker sections of citizens to get a fair chance of receiving higher education and participation in employment in the services of the state, it has been decided to amend the Constitution of India. हे त्यांनी चक्क लिहिलेलं आहे की ज्यांना दलित वर्गात, आदिवासी वर्गात, ओबीसी वर्गात जे बसत नाहीत परंतु आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत, पण ते सामाजिकदृष्ट्या मागास नाही, हे जे रिझर्वेशन आहे 50% आतलं हे सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांचं आहे. 50% आपण जे म्हणतो ना ते सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आलंच, पण सामाजिक दृष्ट्या सुद्धा. पण असे काही समाज आहेत, गरीब आहेत, अशिक्षित आहेत, पण सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत. त्याच्यासाठी हा EWS जे आहे त्यांनी काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन्समध्ये जे आहे ना पूर्णपणे त्यांनी ते म्हटलेलं आहे. आता इथे सुद्धा जे आहे त्याप्रमाणे हे EWS जेव्हा लागू झालं त्यावेळेला जे 10% त्याच्यामध्ये 10मध्ये 8 केवळ मराठा समाजाचे उमेदवार त्यांनी फायदा घेतला असं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं. माझ्याकडे ते कागद आहे. म्हणजे 10% सुद्धा 8 मराठा समाजाचे फक्त आलेले आहेत. आणि मग हे जर सगळं जे आहे हे जे EWS आल्यानंतर गुजरातमधलं जे पाटीदारांचं आंदोलन बंद झालं, गुर्जर समाजाचं आंदोलन बंद झालं, जाटचं बंद झालं, साऊथमध्ये कापूचं बंद झालं, कारण त्याला 10% मिळाले. त्याच्यामध्ये ते सहज गेले, कारण 50%तले लोक जाऊ शकत नव्हते तिकडे. त्यामुळे मोठा समाज तोच होता की तो तिथे गेला. तरी सुद्धा काही नेते ऐकायला तयार नाहीत. मग आणखी दुसरे 10% मराठा समाजाचं सेपरेट आरक्षण दिलं, एसीबीसी. ते टिकवण्यासाठी लढाई सुरू आहे आता अजून. आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही ती लढाई जिंकणार, आम्ही हरणार नाही. मग हे असं जर आहे तर मग हे वारंवार जे आहे आम्हाला जे आहे एकत्रित द्या, ओबीसी मध्येच द्या, ओबीसी मध्येच द्या. आता त्यांनी हे जे आहे काय काढलं काय तर हे निजामाचं जे आहे काय तुमचं गॅझेटियर वगैरे वगैरे आहे. बरोबर, बरं ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे जे आहे हे गॅझेटियर जे आहे हे उस्मानाबाद आणि लातूरचं. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे कुणबी 3560, कुणबी 3560. परत वेगळे लिहिले आहेत मराठा 2,46,490. म्हणजे काय, मराठा वेगळा आहे, कुणबी वेगळा आहे. मराठवाड्यातला आहे. हे मराठवाड्यात तेच सांगताय. उस्मानाबादचं ते हा? तुम्ही उस्मानाबाद बघताय ना, कुठलं उस्मानाबाद ते बरोबर आहे. उस्मानाबाद. आणि ते सगळ्यांचं आहे ना, छोटे मोठं आहे. सेम 2 गॅजेट मिळाले की उस्मानाबादचं 21 द्या ना बाबा. 21 हे 21 आहे. 21 मध्ये सुद्धा जे आहे हे झालं, मी 31 वाचलं. 1921 1900 त्याच्यामध्ये सुद्धा
हे कुणबी जे आहेत हां कुणबी याच्यात लिहिलेले आहेत 34,324 34,324 मराठा आणि मराठा लिहिलेले आहेत 97,200 14,7,200 हे संपूर्ण मराठवाड्याचं आहे. हैदराबाद संस्थान म्हणजे मराठवाडा निजामचं. आता याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की 1,24,71,000 टोटल निजामाची संख्या 1,24,71,000 ही टोटल लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये 34,000 कुणबी 34,000 कुणबी मराठा 14,07,000 म्हणजे किती झाले कुणबी किती टक्के झाले 0.3%. पण हे पण करताना प्रश्न असा आहे की सर्रास देणार कसं काय? जो कुणबी आहे तो पुढे तर आला पाहिजे. आता ते म्हणतात जे शेतकरी आहेत ते सगळे कुणबी. अरे ब्राह्मण सुद्धा शेतकरी होते ना, आहेत सुद्धा. पारशांची सुद्धा शेती आहे, हं? मारवाडी समाजाची आहे, सगळ्यांची आहे ना शेती. मग काय त्यांचं काय करायचं? ते सगळे झाले ओबीसी. ओबीसींची जी आहे निजामापासून सुद्धा फारकत केलेले मराठा वेगळे आहेत आणि कुणबी वेगळे आहेत आणि ओबीसी आणखीन वेगवेगळे आहेतच त्याच्यामध्ये. साळी माळी कोळी तेली तांबोळी बंजारा खाटीक बेटीक सगळे आहेत वेगवेगळे. मी वाचून नाही दाखवलं तुम्हाला सगळे त्याच्यात. पण त्यांचं म्हणणं की आम्हाला हेच पाहिजे. आम्ही सांगितलं त्यांना काय द्यायचं आम्हाला काय म्हणणं नाही, त्यांना जरूर द्या. ते काय करतात त्याच्याशी सुद्धा आम्हाला कर्तव्य नाही. पण आमचे जे काही आम्हाला 27% 17% आम्हाला शिल्लक राहिलेले आहेत. कारण 6% जे आहेत हे भटक्या विमुक्तांसाठी गेले. बाकीचे आणखीन कोणाला ते नोबेटिक अमुक तमुक त्याच्यात ते आणखीन सगळे गेल्यावर 2% आणखीन गोवारीला दिले. 17% शिल्लक राहिले आणि 374 जाती आहेत. तुम्ही आमच्यामध्ये त्यांना टाकू नका एवढी आमची विनंती. आम्ही आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटलो. तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री होते. त्यांना सुद्धा हायकोर्टाचे जजमेंट्स, त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स, हे तुमचं जे काय गॅझेटियर्स न्यामकन तमकन सगळं दप्तर दाखवलं. म्हटलं हे सगळं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत. आंदोलन तर करूच पण कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ. कारण जर संविधान जर तुम्ही मानतात बाबासाहेब आंबेडकरांचं, तर हे सगळे संविधानातून निर्माण झालेले जे आहेत ना कागदपत्र आहेत ते आपलं मान्य करावं लागतील. त्याप्रमाणे तुम्हाला काय ते करायचं ते करा. बाकी आता ते जे काय करतात तुम्ही कोर्टात काय करा ते काय करा, आम्हाला काही कर्तव्य नाही. आणि आज आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं की आपण ते आणि सरकार पाहून घेईल काय करायचं ते. आपण आता तयारीला लागायचं आहे. अनेक ठिकाणी उपोषण सुरू केलं, अनेक ठिकाणी उपोषण सुरू करायचंच आहे. तहसीलदारापासून तर कलेक्टरपर्यंत सगळीकडे जे आहेत मोर्चे काढून एकच महत्वाचं वाक्य तिथं पाहिजे, आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये दुसरे वाटेकरी नकोत. 200-250 फक्त होते, ते 374 झाले आमचे. ते साहेब म्हणतात 17 जाती तुम्ही नवीन घेतल्या. कुठल्या 17 जाती घेतल्या? अहो ते कुठं समाज ओबीसी अंतर्गत पोट जाती हे पोट जाती होत्या बरं का. लिंगायत समाजाच्या पोट जाती होत्या.
हं? जंगम पोट जाती होत्या या लिंगायत परवाच्या दिवशी झालं ना 8 दिवसापूर्वी त्या लिंगायत समाजाच्या होत्या, पोट जाती होत्या. वेगवेगळ्या समाजाच्या असतात की नाही. हं? माळी समाजामध्ये आहे हळदी माळे, कोळसे माळे, पोल माळे, आमच्या तसे एक बैल तेली 10 बैल तेल वगैरे वगैरे. तसं वंजारांमध्ये सुद्धा आहे, दलितांमध्ये सुद्धा आहे, सगळ्यांमध्ये, आदिवासीमध्ये सुद्धा कितीतरी, भटक्या विमुक्तांमध्ये सुद्धा कितीतरी पोट जाते. ते पोट जाते आहेत. धनगरात समाजामध्ये पोट जाते. हं? 29 पोट जाते. 29 पोट ते पोट जाते आहेत. त्या नवीन जात आणि ते कसं काय आहे त्याच्यासाठी आयोगाकडे जावं लागतं. आयोग वर्षभर 1.5 वर्ष त्याचा अभ्यास करतं, मग आयोग कळवतो गव्हर्नमेंटला की तुम्ही यांना घ्या आणि मग गव्हर्नमेंट ते स्वीकारतं. त्याप्रमाणे स्वीकारलेलं आहे आम्ही 374 पर्यंत. परंतु मराठा समाज ज्या वेळेला आला त्यावेळेला देशमुख कमिटी, खत्री कमिटी, सराफ कमिटी, बापट कमिटी, चारी आयोगांनी जे आहे नकार दिला. चारही आयोगाने, परत हायकोर्टाने नकार दिला, परत सुप्रीम कोर्टाने नकार दिला. आता आणि तुम्हाला हेही सांगतो, ही जे मंडळी म्हणतात मुख्यमंत्र्याच्या हातात हे नाही, मग ते शरद पवार असतील नाही तर फडणवीस असतील, कुणीही अशी जात ओबीसी मध्ये, एससी मध्ये, एसटी मध्ये टाकू शकत नाही. ते शरद पवारांनी जे मंडल आयोगाने सांगितलं, भारत सरकारने मान्य, त्याचं फक्त इम्प्लिमेंटेशन केलं आहे. त्यांना अधिकारच नव्हता कोणाला काढायचा आणि कोणाला घ्यायचा. कारण ते आयोगाच्या थ्रू तुम्ही यायला पाहिजे. आयोगाने मान्य केलं तर आयोग तुम्हाला मान्यच करत नाही. त्यामुळे जे आहे कुठल्याही मुख्यमंत्र्याला किंवा सरकारला दोष देण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. नियम कायदा सांगतो ते हे सांगतो, कोर्ट सांगते ते हे सांगता, आणि मग त्याप्रमाणे उगीच जरी कोण हट्टाग्रह करत असेल तर सरकारने जे आहे ते पाहून घ्यावं. पण आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही उपोषणं करणार, आम्ही जिल्ह्यातून मिरवणुका काढणार, तालुक्यातून, आणि आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या लोंढ्यानं जे आहे मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. हे आज आम्ही इथे ठरवलेलं आहे. जरांगे मात्र आपल्या मागणीवरती ठाम आहेत. सरसकट शब्द वापरायला त्यांनी एकंदरीत सहमती दाखवली. सरसकट काय? सरसकट शब्द वापरून प्रमाणपत्र द्यावं असं त्यांची मागणी आहे. वगळून ना, वगळून चुकीचं तुम्ही प्रश्न चुकीचा विचार. सरसकट वगळून द्या, आहे अभ्यास करा प्रत्येकाचा. आमचं काय म्हणणं ना, जे बिचारे कुणबी आहे ते कुणबी आहे, आम्ही मान्य करतो ना. हट्टाग्रह काही नाही आमचा. उपसमिती आहे, मंत्रिमंडळाची उपसमिती आहे, तिच्यासमोर काही सूचना ठेवल्या जातात, ज्यामध्ये बीडच्या इथल्या आमदारांनी ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना कुणबी गाळी धरून ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करावा, आरक्षण द्यावं, अशा स्वरूपाची एक नवी मागणी केली. आणि या इथे आमदारांची मागणी केली काय म्हणजे कायदा बाजूला आणि संविधान बाजूला ठेवलं जात नाही. हे संविधान आहे, हे कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणेच होईल. उद्या कोणी म्हणेल की मला दलित समाजात टाका आणि त्यांचे मला हे द्या, नाही म्हणणार आम्हाला. तसं शेतकरी ज्या ब्राह्मणांच्या सुद्धा शेती आहेत, सगळ्यांच्या शेती आहेत. त्यामुळे शेतकरी म्हणजे काही हे असं नाही. आणि हे सांगितलंय ना त्यांनी, हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की होणार नाही, हे असं नाही शक्य. आणखीन काय पाहिजे? आमदारांच्या मागण्यावर आणि आम्ही जरी अधिवेशनात जर एकमुखी ठराव केला तरी ते होत नाही आहे. कसं करणार तुम्ही? त्याचा जो नियम आहे रस्ता, त्याच रस्त्याने जावं लागेल. आणि ते चुकीचं झालं तर कोर्टात ताबडतोब ते जाणार, खलास होणार, संपणार. तेच तर मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की चुकीचं काय केलं तर दुसऱ्या दिवशी संपेल ते. ज्या जरांगेने अनेक आरक्षणाचं वर्तन आहे त्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. हा सगळा प्रकार मुंबई हायकोर्टात गेला. हायकोर्टाचंही असं म्हणणं आहे की हे आंदोलन आता हाताबाहेर जात आहे.
कुठेतरी सरकार हतबल होतंय का या सगळ्या गोष्टींपुढे? ज्या पद्धतीनं मुंबईतील रस्ते बंद होणं असेल किंवा सीएसएमटी स्थानकाचा सगळा परिसर कॅप्चर झालेला आहे. हायकोर्टात सुनावणी सुरू असताना मुंबई हायकोर्टाला पुढे आंदोलकांचा घेराव होता. सरकारची हतबलता पण समोर येते का या सगळ्यामुळे? असं आहे की आंदोलन करायला लोकशाहीमध्ये कोणी बंधन घालू शकत नाही, पण ती शांततेनं लोकशाही मार्गाने ते व्हायला पाहिजे. काल मी असं ऐकलं की काही वार्ताहर भगिनी ज्या आहेत त्यांना त्रास देण्यात आला. त्यांनी तक्रार केली की हे काय आहे. खासदार त्या सुप्रियाताई सुळे त्या भगिनी आहेत, एक महिला आहे, खासदार आहे, त्या भेटायला आल्या की बाबा तब्येतीला सांभाळा. ही जी संस्कृती आहे, कशा प्रकारे तुम्ही वागणूक दिली त्यांना? हां, त्यांना गाडीत बसताना काय त्रास तुम्हीच लोकांनी दाखवलं, गाडीवर बाटल्या मार. ही संस्कृती नाही ना. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महिलांना अशी वागणूक देणार आहोत. मग ते वार्ताहर असतील नाही तो खासदार असतील, आम्ही त्याचा निषेध करतो. हे बरोबर नाही. तर हे जे सगळं जे आहे तुम्ही नियमामध्ये जे काय करायचं ते करा. अदरवाईज कोर्ट आणि गव्हर्नमेंट का ते बघतील काय करायचं ते. आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट असताना आंदोलनाला परवानगी देण्यात आली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मुदतवाढ करण्यात आली. सरकारला याचा अंदाजा नव्हता का की सगळे आंदोलक जर मुंबईत आले तर मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, संपूर्ण परिस्थिती कायद्याच्या हाताबाहेर झाल्या तर? असं आहे ना की ती परवानगी का कोणी दिलं हे काही मला काही कल्पना नाही. पण मी मगाशी सांगितलं की सर्वसाधारणपणे बघ कोणाला आंदोलन करायचं आहे तर ती शांततेने करावं. आणि त्याने लिहून दिलं आम्ही शांततेत करू, आम्ही आतमध्ये बसू, हे सगळं करू. आता हे लिहून दिल्यानंतर सुद्धा जर हे असे जर वागले, आता दिलं नसतं म्हणजे मी बाजू घेतो सरकारचा असं नाही. मी आज येथे ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून बसलेलो आहे, पण नसतं दिलं तर बघा आमच्या आंदोलनाला तर मुंबईत येऊन देऊ शकत नाही का नाही, असं सर टीका झाली असते. म्हणून कदाचित त्यांनी ते दिलं असेल, पण ते लिहून घेतलं होतं ना त्यांच्याकडून. आणि हे असं करणार अशी अपेक्षा तुम्हालाही नव्हतं, आम्हालाही नव्हती ना, कुणा नव्हती अशी अपेक्षा की असं होईल काहीतरी, असं करतील. जरांगेंच्या मंचावरती अनेक अभ्यासक आहेत, त्यांचं देखील ते त्यांच्याशी चर्चा करते. म्हणजे हैदराबाद गॅजेट प्रमाणे किंवा इतर गॅजेट प्रमाणे आरक्षण लागू होऊ शकतं, त्यानुसार देखील त्यांचा अभ्यास सुरू आहे. द्या ना काय ते द्या ना, कसं काही लागू होतं आहे आणि सगळ्या मराठ्यांना लागू होतं तर द्या ना. आणि त्या हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जाऊन द्या ना. अभ्यासक आहेत ते मोठे आहेत, आम्ही ते अभ्यासक नाही बाबा. पण हे जे वाचतो त्याच्यातून आम्हाला, आणि हे मी विधानसभेत सुद्धा वाचून दाखवलेलं आहे. त्यावेळेला मला वाटतं हे कोण होतं मुख्य मला माहित नाही, पण हाच विषय निघाला होता. त्यावेळेला मी विधानसभेत सगळं वाचून दाखवलेलं आहे. त्यावेळेला मला विचारत होतं ना, मग तुम्ही राजीनामा द्या, मंत्रिपदाचा राजीनामा. हां, ते एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेची गोष्ट. त्यावेळेला मी बोललो ना, हे सगळं दाखवलं. जरांगेंनी अजून एक मुद्दा काढलाय, तो म्हणजे सातारा गॅझेटचा त्यांनी विषय काढलेला आहे. सातारा गॅझेटमुळे पश्चिम महाराष्ट्रातील जो मराठा आहे तो कुणबीमध्ये येईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी सुद्धा सरकारनं वेळ घेतला पाहिजे असं एक नवी मागणी आता पुढे आलेली आहे. अरे सगळेच गॅझेटियर्स आहेत काय, बॉम्बे गॅझेटियर सुद्धा आहे, सातारा आहे, याहून आहेत, तेव्हा आहे, सगळ्या देशाचे गॅझेटियर्स आहेत. आणि मग त्याच्यामध्ये कोणतरी कुणबी असणारच आहे, मराठा असणारच आहे. तर त्यांना सगळ्यांनाच लागू करा. त्यांच्या एवढा अभ्यास काही आमच्याकडे नाही बाबा सगळ्या याच्यात. जरांगेंच्या मंचावरती सगळे राजकीय नेते येत आहेत, परंतु एकीकडे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांच्यावरती जरांगे थेट टीका न करता फक्त फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून टार्गेट केलं जात आहे आणि कुठेतरी सामाजिक तेढ सुद्धा यातनं निर्माण होते. मला तुमचा प्रश्न समजला नाही. दोन प्रश्नाचे एकदम गल्लत झाल्यामुळे माझा गोंधळ उडतो. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं नाव न घेता केवळ फडणवीसांवरती, मुख्यमंत्र्यांवरती टीका केली जाते. त्यांना विचारायला पाहिजे ना तो प्रश्न. तो प्रश्न माझा नाही ना. ते टीका ते करतात, मी नाही करत आहे ना. आणि कुणी जायचं काय जायचं हे शेवटी मुख्यमंत्री ठरवत असतात. अगोदर जे काही
कमिटी नेमलेली आहे, शिंदे कमिटी नेमलेली आहे, त्यांचा काय अभ्यास, आणि ते सगळे जजेस आहेत ना रिटायर्ड, आणि प्रधान सचिव आहे त्याच्याबरोबर, त्याच्यानंतर आहे ना ते स्टेप बाय स्टेप. साहेब, तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटलात त्यावेळेला हे सगळे पेपर्स दाखवले, त्यावेळेला त्यांनी तुम्हाला नेमकं काय आश्वस्त केलं? तर त्यांनी हे सांगितलं की तुमचं म्हणणं जे आहे ओबीसीला धक्का लावणार नाही, आम्ही ओबीसीला अजिबात धक्का लावणार नाही. कुणबी प्रमाण काय म्हणणं आहे की आतापर्यंत शिंदे समितीने काम केलंच ना, तिकडे गेले, तेलंगणाला गेले, इकडे गेले, तिकडे गेले, अभ्यास केलेला आहे. तसं काही आणखीन अभ्यास करायचा आणखीन करा, परंतु तुम्ही म्हणाल सर्रास मराठवाडा नाही, सर्रास पश्चिम महाराष्ट्र आणि सर्रास मुंबई प्रांत, हे काही शक्य नाही, याला विरोध होणार. आंदोलनाची घोषणा करताय तुम्ही, कधीपासून आंदोलन सुरू होईल? कारण की ऑलरेडी मी आंदोलन आमचं सुरू झालं, पण आंदोलन म्हणजे तुमच्या इथेच येऊन अशा प्रकारचा गोंधळ घालणं म्हणजे आंदोलन आहे का? आम्ही गावात आंदोलन सुरू केलेलं आहे, आम्ही तालुक्यात, जिल्हा परिषद, जिल्ह्यामध्ये, तिथे आता उद्यापासून आम्ही जे आहेत कलेक्टर कचेरीवर जाणार आहोत, त्यांना देणार आहोत आमचं निवेदन. काय म्हणतात ते, काही लोक जे उपोषणाला बसणार आहेत, आणि हे सगळं हे करून सगळ्या महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर आम्हाला जर पुढे असं वाटलं की हे जे आहेत काही गोष्टी आमच्या विरुद्ध जाणून बुजून सरकारनं जर गेलेल्या आहेत किंवा आमच्यावर अन्याय झालेला आहे, तर हे थोडंसं गणपती आणि गेल्यानंतर, आणि आज जसं कोर्टाने सुद्धा विचारलं की त्या काय आझाद मैदानामध्ये पाणी आहे बसायला, त्यांनी सांगितलं पाऊस होता, तुम्हाला माहिती होतं, मग कसे काय आला तुम्ही पाण्यामध्ये? तर हे सगळं तोपर्यंत निपटू द्या, मग बघू, येऊ आम्ही. सरकार सर्व पर्यायाची चाचपणी करते आहे. 2 दिवस झाले मराठा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होते आहे, जरांगे मागे हटायला तयार आहेत, मग याच्यातून मार्ग कसा निघेल, तोडगा कसा निघेल? ते आता ते समिती पण आहे, शिंदे समिती आहे, नंतर विखे पाटील समिती आहे, ते त्याच्यावर अभ्यास करतात. माझा मुद्दा एवढाच, भटक्या मुक्त ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, एवढा होतं. बाकी त्यांना काय करायचं? राज ठाकरे म्हणतात शिंदेना विचारा काय ते. हो, आता राज ठाकरे म्हणतात ठीक आहे, आता त्यांना काय उत्तर द्यायचं आहे ते जरांगेने दिलेलं आहे का, परंतु जे आहे सगळ्यांनी चांगली भूमिका घेतलेली आहे की बाबा माणुसकीच्या दृष्टीने जे आहे तिथल्या लोकांना चहा पाणी नाश्ता जेवण द्या. तुमच्या ओबीसी नेत्यांवरती हल्ले होत आहेत, तुमच्या ओबीसी नेत्यांवर काही ओबीसी नेत्यांवरती हल्ले पण होत आहेत. काय होत आहे? हल्ले होत आहेत. काही ओबीसी नेत्यांवरती हल्ले पण होत आहेत. कशासाठी? आम्ही कोणाला हल्ली करत नाही, ते का आमच्यावर हल्ले करतात? हां, लक्ष्मण हाकेवरती हल्ले झाले. हो बरोबर ना, तुम्ही का कशासाठी करता? आणि असे हल्ले झाले तर पोलिसांनी ताबडतोब निर्णय घ्यायला नको, पाऊल उचलायला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे दोन्ही राष्ट्रवादीचा हात आहे, काही वेळापूर्वीच लक्ष्मण हाके यांनी स्टेटमेंट केले.